सकाळी 7:30 वाजल्यापासून सुरुवात झालेली आहे. सटी महालक्ष्मी देवतेच्या कृपेने आजच्या दिवशी शुभतिथी, शुभवार, शुभ दिवस अशा दिवशी सर्व सुवासिनी बायका इथे येऊन संकल्पाचे गणपती पूजन करून पतिव्रता म्हणजे तोच पती जन्मोजन्मी मिळावा म्हणून हे 7 फेरे घालून ही पूजा करतात. ह्या व्रताचं महापुण्य आहे. म्हणजे आजपर्यंत म्हणजे नवीन जी जोडपी असतात ती महागणपती पूजन म्हणून ब्रह्मसावित्री देवताभ्यो नमो नमः म्हणून आपली ही पूजा अर्चा केलेली जाते. आणि ह्याकरता सर्व सवाष्णी एकत्र जमून प्रत्येक सवाष्णीला वाण देऊन, भटजीला वाण देऊन, त्याला दक्षिणा देऊन प्रतिवर्षाप्रमाणे ही सर्व कार्यसिद्धी होते. अशी ही संपूर्ण कथा याची सांगितली आहे. प्रतिवर्षाप्रमाणे हे सर्व एकत्र जमून ह्या भगिनी सगळ्या पूजा करतात आणि त्याचं फळ त्याला हे चांगलं मिळतं. देवासाठी माझ्या वटाची दीर्घ आयुष्य लाभो ही तिची इच्छा करून देवाकडे मागता. आज माझा भाऊ बरं ना त्याका त्याने गवण्या समाजाचं इथल्या देवाकडे मागता. भावाची आमका दीर्घ आयुष्य लाभो म्हणून आम्ही करतो. त्याका आम्ही फळा 4-5 तऱ्हेची फळा सोने उंचीचे पेडणं सगळे देऊन देवाची प्रार्थना करतात. आयज आमी सगळे हांगा सवाशिणी वटपौर्णिमा साजरी करता पुनवेच्या दिसा. सो आयज वटसावित्रीचा हांव सगळ्यांक उलोवनीत परबी दिता की आयज आमची मोठ्या व्हडा संख्येन हांगासर वटपौर्णिमा साजरी करता. सो वडाचें म्हत्व कितें आसा, वडाचें चड वटाचें वृक्ष आसा पळय ताका चड वर्सां ते उरता. तशेंच आमी आमच्या घोवा कडेन आमी दीर्घ आयुश्य मागता की जशी वड चड वर्सां चडान चड ताका ऑक्सिजन प्रोवायड करता इन द नेचर. आनी ताजे सायंटिफीक वे ताजे डिफरंट रिजन आसा की सायंटिफीक वे तो ऑक्सिजन क्रिएट करता आनी ताजें लायफ वडाचें वाडटा. तशें आमी ताज्या तळा मुळान जेन्ना आमी 7 प्रदक्षिणा काडटा तेन्ना आमचें लायफ वाडटा आनी आमी आमच्या घोवाच्या आयुश्याची ताजे कडेन प्रार्थना करता की तुमी जशे वृक्ष सगळ्यात सावळी दिता, ऑक्सिजन क्रिएट करता, तसो आमच्या घोवाक, आमच्या संवसाराक आमच्या उजवाड दिवं, आमच्या घरांनी उजवाड पडूं. जेन्ना आमचो घोव सुरक्षीत आसता तेन्ना आमी बायलां आमी प्रोटेक्ट आसता, सेफ आसता, सेक्युअर आसता. हांव वडाची पूजा करता माझ्या घोवा खातीर दीर्घ आयुश्य ताका मेळचें आनी वर्सान वर्सां ही म्हाका म्हाजें आयुश्य आसोसर म्हाका करूंक मेळची ही देवा कडेन विनंती करता.